आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बस. आज मी परत तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक फूड चॅलेंज. आज अगेन अ वीकेंड व्लॉग असणार आहे की भरपूर दिवसानंतर आपण एक फूड चॅलेंज करूया. खूप दिवसापासून फूड चॅलेंज झाला नाही आहे आणि मेनली आज आमच्यासोबत मुलं आहे. सो त्यांचा एक फेवरेट क्विझिन आम्ही ट्राय करणार आहे बिकॉज मुलांना ते फारच आवडतं. सो म्हणून आम्ही ते ट्राय करणार आहे. बघालच की कसे कसे किती किती फूडीज ह्याच्यात ॲड होणार आहे. सो जस्ट स्टे ट्यून. तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या फूड चॅलेंजला चाललोय? कुठलं आहे रे मामा? मला पण नाही माहिती ऍक्च्युली. आणि या ब्लॉग मध्ये आम्ही ह्यांना सरप्राईज देणार आहे आणि मला पण सरप्राईजच आहे. नाही मी आता सांगणार आहे. ठीक आहे, सांग काय. पिझ्झा आणि पास्ता. मुलांचं अगदी फेवरेट आहे. सो म्हणून पिझ्झा पास्ता आम्ही विचार केला ह्याचं चॅलेंज करूया आणि मुलांसोबत अलगच फन येतो. सो लेट्स गो. आम्ही आता फूड चॅलेंजला निघालेलो पण ही ट्रॅफिक बघून आमचं मन खूप असं वाटतंय. आमचं मन होत नाहीये की पुढे जायचं पण आम्हाला खरंच जायचंय बाहेर. फूड खायचंय. मुलांना बघा अगदी सॅड झालेत. एवढं ट्रॅफिक आहे आय डोंट नो. आय गेस वीकेंडच आहे. आम्हाला जसं वीकेंड मिळतो तसं सगळ्यांनाच वीकेंड मिळतो बाहेर निघायचा. सो आय गेस त्याचीच ट्रॅफिक आहे. बट लेट्स सी आम्ही पोचतो की नाही. का आता आमच्यासोबत कोणी जॉईन केलंय? मृणाल अगेन फॉर अ सेकंड फूड चॅलेंज. आम्ही आलो आहोत कॉफी कोस्टलला रिव्ह्यू करायला करिश्मा सोसायटीमध्ये. पिंक सॉस पास्ता आलाय. तो टेस्ट करून आता सगळे सांगणार आहे कसं आहे ते. एक स्मॉल प्लेट दे ना. हा आहे पिंक सॉस पास्ता आणि टेस्टला एकदम मस्त आहे. आता ॲक्च्युली फर्स्ट बाईट घेतला मी. आणि हा फार्म हाऊस. येस, फार्म हाऊस मध्ये कुठलं आहे कॉम्बिनेशन? कॉर्न, ओनियन, कॅप्सिकम, कॉर्न, अनियन, कॅप्सिकम आणि चीजचा कम्प्लीट आहे फार्म हाऊस. फुल ऑफ व्हेजीज आहे. स्मॉल चीज पिझ्झा आहे हा. बेस आधी असा जाड वाटतोय पण खाल्ल्यानंतर एकदम सॉफ्ट आहे. आवडला? हा चांगला आहे का डॉमिनोज पिझ्झा खाल्ला? आवडला? याची फार्म हाऊसची टेस्ट डॉमिनोजपेक्षा वेगळी आहे. डॉमिनोजचं चांगला आहे म्हणजे आराध्य. येस आणि येस एकदम मस्त फुल छान आहे. टेस्ट खूपच छान आहे. खूप असं व्हेजीज नाही आहे तर मस्त वाटतं. एकदम छान आहे टेस्ट. ओके. सो आम्ही इकडे आलेलो आणि आम्हाला इकडे एक कॉम्प्लिमेंटरी डिश दिली गेली आहे आणि ती अगदी मुलांची फेवरेट आहे. सो गेस व्हॉट काय आहे? चॉकलेट ब्राउनी. चॉकलेट ब्राउनी. कसं वाटतंय? हमला. खा आता चीज गार्लिक ब्रेड आलाय. थोडासा वेळ लागला पण आलेला आहे. आम्हाला एवढी भूक लागली की आम्ही चीज गार्लिक ब्रेडच ऑर्डर केलं. मला वाटतं ओ चीज सो चीजी. खाणार आहे का आता? सगळं इथंच खाणार आहे तुम्ही? इकडे आता असं झालं ना, मेनू इतका चांगला आहे की आम्हाला जावंसं वाटत नाही. कारण की असं नको व्हायला की दुसरीकडे जायचे, पैसे द्यायचे तिथं आणि चांगलं नाही येणार. आता इतकं चांगलं येतं इकडे. सो आता मला वाटत नाही इकडून हालावं. इकडचे सगळे मेनू ट्राय करून आणि फूड चॅलेंज आपण नंतर. आज आपण फक्त कॉफी कोस्टल वेळ नाही आज बोलायला. इथेच फूड चॅलेंज करतो आणि आम्हाला ते व्हरायटी ऑफ डिशेस आहेत. आम्हाला जसं अजिंक्यदा म्हणला अजिबात उठावंसंही वाटत नाही. आम्ही एक वर एक ऑर्डर करत चाललेलो. सुरुवात मी ब्लॉगची अशीच केलेली की आपण फूड चॅलेंज करूया. बट देन इकडे एवढे चांगले मेन्यूज आहे आणि जेव्हा मी एक मेन्यूज बघायला लागलो तर मला असं वाटलं हे पण एक्सप्लोर करू शकतो. सो म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही इथेच कंटिन्यू करतो आणि आम्ही अजून कुठे नाही जाणार. ह्यालाच आम्ही रेट करणार की हे कसं आहे आणि तुम्हाला लोकेशन पण नक्की सांगणार. आणि अजून 2 मेनू कुठले मागवले आपण? एक अजून पिझ्झा ना, चिपोटले पिझ्झा, चिली टोस्ट. नेक्स्ट मेनू आहे चीजी लोडेड नाचोस. आता घेऊनच टाकू. उचला.
टू गुड. खूप चांगलं आहे. चीज गार्लिक ब्रेड चांगला होता का चीज चिली टोस्ट? चीज गार्लिक ब्रेड पण दिस इज समथिंग डिफरंट. डिफरंट आहे. एक काहीतरी टेम्पटिंग पावडर टाकली होती बरं. मी तेच म्हणत होते आणि ती फार्म हाऊसवर पण होती. हां. मला मी विचारायचं राहिलंय, आपण त्यांना विचार लोडेड नाचोस. आणि ह्याला आम्हाला कळतच नाही की ह्याला खाण्याची सुरुवात कशी करायची, बिकॉज इट इज सो लोडेड. नको व्हायला. खूप चांगलं आहे. अँड द नेक्स्ट मेन्यू इज ते खाऊ तर थोडं खाणार आहे बाबू. नेक्स्ट आम्ही मागवलाय चिपोटले चीज पिझ्झा. ओपनिंग. सगळं खाऊन टाकायचंय आज या कॅफेचं, सगळं खाऊन टाकायचंय. अक्षरशः आम्ही असं आलो जसं आम्ही सकाळी जेवलोच नाही. असं सगळे आम्ही ऑर्डर केले मेन्यू. आता चिपोटले खाऊन तुम्हाला सांगतो. मला असं झालं बोलावंसं वाटत नाही, एवढं खावंसं वाटतं मला. ये कुछ अलग है. मला पण फार आवडलं. मस्त आहे. खूप छान आहे. येस. सो इट्स रिव्ह्यू टाइम नाव. आता आणि आपण एवढ्या डिश घेतल्या आत्ता. पिझ्झा, पास्ता घेतला, चीज गार्लिक ब्रेड घेतले, चीज चिली टोस्ट, नाचोज आणि 2 टाईपचे पिझ्झा घेतले. तर तुला सगळ्यात जास्त डिश कुठली आवडली आणि सगळ्यात कमी डिश कुठली आवडली? 2 तुला सांगायचे. मला खूप पास्ता आवडला आणि गार्लिक ब्रेड. आणि सर्वात जास्त कमी कुठली गोष्ट आवडली? पिझ्झा. पिझ्झा नाही पहिला आवडला पिझ्झा एवढा. का दुसरा पिझ्झा? दुसरा पिझ्झा म्हणजे फर्स्ट एवढा नाही आवडला. खाल्लेला नाही. फर्स्ट वेळा खाल्लेला. फर्स्ट चांगला होता, दुसरा एवढा ठीकठाक होता. मला सगळ्यात चांगलं चीज गार्लिक ब्रेड वाटलं आणि सगळ्यात कमी चीज लोडेड नाचोस. नाचोज. सगळ्यात ते कमी एवढं आणि नाही पास्ता? पास्ता आवडला नाही. आवडला. पास्ता आवडला? आणि दुसरा वाला पिझ्झा जो आपण लास्ट टाइम घेतलेला तो एक नंबरला टाय कुठल्या आहेत गोष्टी? नाही. एवढा नाही. टाय कुठल्या आहेत एक नंबरला? चीज गार्लिक ब्रेड आणि फर्स्ट पिझ्झा. अच्छा. चीज गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा. पिझ्झा. ओके. आर टाय म्हणजे तुला माझ्यासाठी तू खूप अवघड केलंयस दादा, कारण की हा प्रश्न फार अवघड आहे माझ्यासाठी. हा. मला सगळ्यात बेस्ट, आता तू म्हणतोय सच म्हणून, मला चिपोटले आवडलाय चीज. नाहीतर मला चिपोटली पिझ्झा. चिपोटले चीज पिझ्झा, पण Oh. चिपोटले चीज पिझ्झा प्लस गार्लिक ब्रेड जर फर्स्ट रेटिंगला सांगत असेल तर, प्लस नाचोस, नाचोज. लोडेड नाचोस. चीज लोडेड नाचोज. येस, ते तिन्ही पहिल्यावर जाईल. ओके. आणि लिस्ट म्हणजे List. असं तर काही लिस्ट नव्हतंच. इग्नोर ज्याला मारू सगळं शकते एवढ्या 7 आयटम मध्ये. ऑनेस्टली काहीच नाही. येस. सो बेसिकली मला खरंच हा फूड चॅलेंज हवा होता की आम्ही डिफरंट जसं आमचा लास्ट फूड चॅलेंज होता तसं मला हवं होतं. बट ड्यू टू सम रिझन्स लाईक तुम्ही मागे असं ट्रॅफिक बघू शकता. इट्स व्हेरी किओटिक आणि वीकेंडचा वेळ आहे. सो आम्ही अवॉइड करतोय डिफरंट जागी जाणं बिकॉज ते खूप ड्युरेशन लागतंय. सो कमिंग टू दिस रिव्ह्यू, या रिव्ह्यूमध्ये मला सगळे मेन्यूज खूप आवडले म्हणून आम्ही सगळं परचेस करून खाल्लं आहे. पिझ्झा वॉज गुड. पास्ता तो ॲब्सोल्युटली गुड बिकॉज माझं ते फेवरेट आहे. आणि माझ्यासाठी जे कमी चांगलं आहे ते आहे नाचोस. चीज लोडेड नाचोस मला एवढं नाही आवडलं. बाकी एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. ग्रेट. रिव्ह्यू देतोय आम्ही. 7-8 मेन्यूज घेतले. एक कॉम्प्लिमेंटरी त्यांनी दिलं चॉकलेट ब्राउनी. चॉकलेट ब्राउनी सगळे विसरले, खाऊन टाकले फ्रीमध्ये पण ते विसरले. सो माझा फेवरेट होतं पिंक सॉस पास्ता आणि चीज गार्लिक ब्रेड. हे माझं टॉपला होतं. लिस्ट होतं की नाचोजमध्ये जरा ते टँगी फ्लेवर होता आणि तो असं वाटत होता पाणीपुरीचा आहे. हां, त्याच्यापेक्षा बेक नाचोज मी चांगले बनवतो. अजून हां, फ्राईज पण घेतलेले आपण. फ्राईज वॉज ऑल्सो गुड. बट एक नंबरला पास्ता आणि चीज गार्लिक ब्रेड. कुठला तो? आमची मृणाल आता जाती आहे फूड चॅलेंज करतोय. शी इज लिव्हिंग अस. बाय मृणाल. सो आम्ही आता निघालेलो आहोत तिकडून आणि सो बेसिकली जसं आमचं कॅफेचंच रिव्ह्यू झालं आहे फुल ॲक्च्युली. द कॉफी कोस्टल. द कॉफी कोस्टल तिकडे आम्ही गेलेलो. आणि बेसिकली आता तुम्ही अगर तिकडे व्हिजिट कराल तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय की कुठली डिशेस तुम्ही ट्राय करायला पाहिजे. या हिशोबाने पास्ता, पिंक सॉस पास्ता, येस, पिंक सॉस पास्ता हॅज टू बी चीज ट्राईड. गार्लिक ब्रेड. चीज येस, गार्लिक अँड ब्रेड. चीज गार्लिक ब्रेड. जर तुम्ही कॉफी कोस्टलला गेला तर तुम्ही ह्या 2 गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर यू कॅन गो विथ व्हर्जिन मोजिटो ऑर एनी ड्रिंक. त्याच्यावर ते पण पाहिजे होतं. ऍक्च्युली आम्ही नाही पिलं
पण मस्ट ट्राय इज पिंक सॉस पास्ता अँड चीज गार्लिक ब्रेड. करेक्ट. हे हे दोन तर म्हणजे- ट्राय करायलाच पाहिजे. बाकीचे तर आम्ही असं ॲज अ Delicious. रिव्ह्यू घेतला बिकॉज आम्हाला ट्राय करायचं होतं काही करायचं. काही नवीन. सो म्हणून मी हे केलं. पण तुम्ही अगर कॅफे कोस्टलला गेला सो नक्की नक्की हे ट्राय करा. पास्ता आणि पिझ्झा राईट. पिझ्झा, पास्ता आणि पिझ्झा. येस. आणि मला एक त्याचं आवडलं. ओनर दोघं हजबंड वाईफ स्वतः तिथं होते. इवन ओनर्स गर्दी होती त्यामुळे टेबल साफ करत होते, प्लेट उचलत होते आणि जे वेटर्स होते त्यांना ओरडत पण नव्हते. सगळं इझिली मॅनेज करत होते ते लोक. ॲक्च्युली हॉस्पिटॅलिटी पण खूप चांगली होती आणि खूप पीसफुली ते करत होते. सो ते पण आम्ही ऑब्झर्व केलं आणि व्लॉग करत होतो तर तिकडे आम्हाला मग कॉम्प्लिमेंटरी ब्राउनी पण दिली त्यांनी आणि ती अगदी गरम होती अँड दे वर लाईक सो नाईस टू अस. आम्ही फोटोज पण काढले आणि येस इट्स गुड हॉस्पिटॅलिटी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा करिश्मा सोसायटीला. सो माझं बिल 7-8 आयटमचं झालं 1300 समथिंग. सो ठीक वाटलं, म्हणजे इतकं पण कॉस्टली नाहीये. ऍव्हरेज रिझनेबल आहे. रिझनेबल प्राइस Yes. आहे कारण की ॲम्बियन्स मेन करिश्मा सोसायटी आहे. कॉस्ट वाईज पण खूप एफिशियंट म्हणजे मस्तच आहे तिकडे आणि नॉमिनलचंच चार्ज झालं, एवढं काही झालं नाही. आपण कुठल्याही कॅफेमध्ये जाऊ किंवा कुठलीही क्विझिन ट्राय करू तर एवढाच होणार आहे. सो क्वालिटी ऑफ फूड वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. सो मस्ट ट्राय. ओके येस. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत. येस आजचा मस्त राहिला. म्हणजे आमचं एम काही वेगळं होतं पण झालं काही वेगळं. बट जेन्युनली ट्रॅफिक इश्यूज भरपूर असतात आजकाल वीकेंडला बिकॉज सगळ्यांनाच बाहेर एक्सप्लोअर करायचं असतं. सो म्हणून आम्ही विचार केला की एकच जागी ज्याला आम्ही प्रॉपर रेट करू शकतो तिकडे आम्ही जाऊया आणि मस्त मी रेट केलं. सगळं तुम्हाला सांगितलं, सगळं डिस्क्रिप्शन दिलं आणि खूपच चांगली प्लेस आहे. आम्ही असंच रँडमली सर्च करता करता एकदा तिकडे गेलेलो आणि विचार केलेला यावर ब्लॉग नक्की करूया. सो नक्की कॉफी कोस्टलला जा आणि खूपच मजा आली तिकडे. तुम्हाला हा ब्लॉग, हा आमचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की सांगा आणि प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस आणि भरपूर सारं प्रेम द्या. ओके बाय बाय.